गुड मॉर्निंग सगळ्यांना. 7 वाजलेले आहेत. आमच्या मॅडम आज शाळेत चालल्यात. आज शनिवार. मॅडम गाडी घेऊन चक्क तुम्ही शाळेत आज? म्हणजे मग अगं पण त्याला जायचं होतं ना कॉलेजला, ते हे करायला. कुठं? ती फॉर्म आणायला. यायचं आहे का पण नक्की? बरं तू अशी म्हणजे शाळेचे कपडे घालायला ठेवून माझे कपडे का घालून चालले? कपडे तुम्ही आणलेत का उन्नीचा ड्रेस? कधी आणायचे? कधी तर पप्पा म्हणले की आणि अनुला नाव आणायला मी पैसे पाठवतो म्हणून. अरे पप्पा कधी यायचा का? हा बरं जा की, आता कोणाची वाट बघते? आणून चिव यायच्यात काय? झालं का मग? काय होतंय आत्या? दमानी जा ज्ञानेश्वरी. ज्ञानू गाडी हा नाही ती, त्याच्यामुळं काय अडचण नाही. काय चाललंय आताची सकाळ? गुरु वरडायला लागले ती. चला तिकडं पाणी मोटर चालू केली ती ना. सकाळ सकाळ त्यांचं शाळेचं उरकून द्यावं लागतं. तिचं आंघोळ चहाही झाला सगळा. आमची आंघोळ झाली, आताची झाली. हो तुमच्याकडेच यायचंय. झालंय तुमच्याकडेच यायचंय आता. सर कुठं गेलतं? लागून घेतलं एवढं. आ बघू सगळीकडे हिंडायचं, घेतलंय लागून पायाला. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आमची गुरं लागली हाकम. राहून दे, इथं टाक्या भरते, टाकीत पाणी नाही आहे. तिथलं भरलंय आता. चप्पल माझी राहिली तिकडंच. मस्त वातावरण झाले पण गुरं हाका मारायला लागले. गुरांचं बघते आधी आता. पक्ष्यांचा किलबिलाट चाललाय. धारी काढून झालेली होता सकाळी आणि कपडे धुवायचं काम चालू करायचंय. पण म्हणलं घरात काय चाललंय बघावं बाई, कसं चाललंय. निघलं का नाही गोबरं? आ निघलं की काढलं काढलं वय. काय भाजी करायची काय माहिती. खेंगाट चाललंय का? थोडं वांगण थोडं बटाटो. होय. दोन्ही मिक्स करायचं असतं. हा ना. लढायचं नसतं. काय असेल ते खरं. होय. खेंगाट चाललेलं आहे. मग खा नाही तर नका खा. खायला काय झालं त्यांना? काय खायचेत नाही तर? आज काही न्यायचा डबा नाही, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. शनिवार येतं बघितलं ती सकाळी शाळेत गेली ती आता. म्हणलं आता दमा आणि आधी सगळं आवरलं. हां बाहेरचं काम सगळं आवरलं ना. आता म्हणलं स्वयंपाक करायचा. सगळं आवरत बाहेरचं. आधी बाहेरचं काम केल्याशिवाय पर्याय नाही हो. घरातलं काय माणूस करतय. एवढं सगळं घालायचं खोबरं. काल नारळ फोडला होता ना तिथं. नारळ काय कोणी खात नाही ओलं खोबरं. खा म्हणलं तरी पोरं खात नाही आणि काय नाही ती. पण देवाला गेल्यावरती फोडावं लागतो नारळ म्हणून. की बाया पहिले मिळत नव्हतं काय नारळ ना. इतका नारळ खाऊ वाटायचा का नाही, तर नारळच मिळत नव्हतं. आता अवघड झालं. लय आवडायचा नारळ, मला लय आवडतं. पहिली नारळाची झाड होती किंवा आत्या? नारळाची झाड असायची की. एवढं नव्हतं नारळ कोणी एवढं देवाला फोडत पण नव्हतं. होय. एवढेला तुकडा मिळायचा प्रसाद वाटायचं. लय द्यावं मला, लय द्यावं. आणि आता का घाल नाही मग? आता मन भरले ग. नाहीतर ते नानाने तिकडे देवाला जायचे आणि तिथं नारळ फोडायचे. मी नुसतं नारळच खायची. जेवणाची तर माझी इच्छाच नसायची, नुसतं नारळ खायची. बोलो खोबरं लय खायचं. बाया बाया काय खरं नाही. मला लय नारळ आवडायचा इतका. आणि आता घरातले टाकून द्यावं लागतात बोरा लागून. तरी मी ती दिवशी ते वल्ला कवळा नारळ होता का नाही, हा मी अख्खा नारळ खाल्ला. हिरबळ उली 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 सवसनीला फोडलेला वय. मला नाही आवडतं. अजून पण आवडतं ते ताजा ताजा कवळा असला का नाही. आपल्याला काय होत पण नाही. सवय असती, ज्याची त्याच्या आवडीचा प्रश्न असतो, हाय का नाही. मला काय तर होत पण नाही नारळ. कोण म्हणतं दातात होतं, कोण म्हणतं काय होतं. कोणाच्या पोटात दुखतं, निबार नारळ असतात आत्या. काही कर, मला काहीच होत नाही. पहिलीपासून मला नारळ एक तर लय आवडतो. आणि ती पहिले मिळतच नव्हतं. आता मला कोणी खाईना. तरी मी फोडल्या देवाला फोडल्या थोड्या आणि लगेच खाते. मला आवडतं.
नारळ त्याला गोड असतात, पाण्याचं नारळ हे हा. पाणी इकडे आवडतं. नारळाचं ना. हा. आपल्या नारळांना कवा येतात काय माहिती, मग आता तुम्ही रोज खात जा. त्या गाणगापूरला गेल्यावर पाण्याची बाटली मिळते ना. नारळाच्या पाण्याची का? हा. होय. मग घेते पिण्यासाठी. संदीपने ते कुठून आणलं होतं का 2 बाटल्या ती मॉलमध्ये मिळते आता केवढ्याला मिळते काय माहिती. 70 रुपयाला काय आहे, 70 भारी आहे गं, मला लय आवडतं. ते असंच काहीतरी असं मॉल ह्याच्यात असतात बहुतेक. हा. इथं नाही आपल्या लाकडीत, पण तिकडेच मॉलला. त्याला आता आताशी भाजी चालली आहे, आमच्या भाकरी व्हायच्यात. असं चहा ही झालाय, धार काढून ठेवली. बापू आमचं हिरवी गेल्यात, काय करतात काय माहिती, वाढू झालं चाललंय. बाकीची काय अपडेट असते सकाळ. ती मोटरवर वाढायची, मला म्हणलं मोटरवर वाढायची खालची, गाळात गेली आहे. बघू आता काय करतात, तिकडंच हायचं. चालली कपडे धुवायला. सकाळ सकाळ अशी सावलीला झोपलेली आहेत आमची कुत्री. काय नाही काय चालू असतं. चाललाय घरात स्वयंपाक, चलू दे आता. उशी तोडलाय, सगळं झाले, गाईला खायला टाकले. कपडे मात्र धुयची राहिले, ती कपडे आणून टाकले ढीग इथं. आता म्हणलं कपडे धुवावतं. गाईला कांड्या ठेवल्यात, सगळी एकदाच कपडे गोळा करून आणायचे. इकडचं झाडून हे काढल्या वाईट बरं. पण वातावरणात चेंज झालाय मात्र खरं. पावसाच्या पाण्याला खूप फरक असतो. त्याला तर बघा ना कसली फुलं आलं ते, नाही तर पार ह्याला ते चवच गेली. किती पाणी सोडलं तरी फुलतच नव्हतं. आणि मोगऱ्याला पण लय फुलं आलेत. मी सकाळ सकाळी फुल लावले केसात, कुठे अरे देवा फुल पडून गेलं, नुसतं हेच राहिलं. असला सुगंध दरवळतो का नाही. तिथं एक आहे मोगऱ्याचं झाड, तिकडे एक आहे आणि तिकडे एक आहे. 3 झाडं आहे ती. नाक्या अंगणात हे होतं. आणि गुलछडीची पण झाडं आहेत, ती सगळी कोंब मोडून टाकलं. आता ती परत फुटलं, आता त्याला ते फुटलं की परत जर फुलं येते. मस्त असा वास येतो ना त्याचा. बापू तिकडे हिरवं येतं, मला पण हाका मारत्याल. ही मोटरवर वाढायची, त्याच्यामुळं कपडे ही निरम्यात घालते. मोटरवर वाढायची, गाळात गेली ना विहिरीत, मग पाणी ओढत नाही. ती पाण्यातल्याच मोटर आहेत, पण चलत नाहीत. काय माहिती काय झालंय. झालंय का तिथलं? बरं बरं चला. त्याचा स्वयंपाक चाललाय, राहून दे, आपणच ओढू. भाजी शिजाय घालायची चालली. दाद्या चल र.